2020चा महासंग्राम पाहायला मिळेल. दिनांक 22 जानेवारी ते दिनांक 26 जानेवारी या कालावधीमध्ये असणार आहे. परंतु आता मात्र ही स्पर्धा पूर्णपणे पाहिली तर चर्चित आहे. कारण स्पर्धेचं आपण आयोजन पाहिलं तर अतिशय साफसुथरं आयोजन पाहायला आपल्याला जबरदस्त भव्य दिव्य या ठिकाणी नियोजन स्वामी समर्थ सोनवाले संघाच्या माध्यमातून पाहायला आपल्याला वर्ष पहिलं आहे. परंतु आपण जर या स्पर्धेचा अनुभव पाहिला तर किमान 15 ते 20 वर्षांचा अनुभव ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर पारंपरिक फील्ड इथे मात्र आपल्याला आउटफील्डमध्ये पाहायला मिळते. कारण एक डीप लॉंग ऑन आहे आणि मिड विकेट. कारण पहिले षटक आपल्याला पॉवर प्लेचं पाहायला मिळेल. फक्त 20 मिनिटाचा वेळ आहे. कारण दोन्ही कॅप्टनना आम्ही वॉच दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही जास्त या ठिकाणी मात्र वेळ खर्च करू शकणार नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे. दोन्ही पंच आमचे ऑन फील्ड मैदानाच्या आतमध्ये. आणि पंचांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की कोणत्या प्रकारचा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेकडे आपण जाऊ नका. जो डिसिजन तुम्हाला द्यायचा आहे तो मात्र तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. कमिटी सज्ज आहे त्यासाठी. इट्स ओके. आजच्या दिवसातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिल्या षटकातील पहिला चेंडू सतीश आमच्यापासून थोडंसं दूर जातोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या चेंडूवर पिच मात्र फवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला सज्ज आणि काय झेल टिपलाय का सुरुवात केली आहे वैजुले संघाने. पहिल्या चेंडूवर गडीला बाद होतो या ठिकाणी लोणार संघाचा प्रवेश. बॅक टू द डगआउट. या ठिकाणी जर तुम्ही गॅप शोधला असता तर नक्कीच या चेंडूवर तुम्हाला हव्या त्या धावा मिळाल्या असत्या. परंतु मिडविकेटच्या दिशेने मात्र खूपच छान झेल टिपला गेला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी प्रदीप कडे मात्र त्या ठिकाणी झेल टिपण्यात आला. खूपच चांगला आपल्या हातामध्ये मात्र चेंडूला विसावतोय. काय कमिटमेंट इथे मात्र पाहायला मिळाली. नवीन फलंदाज वन डाऊनला संदीप. निराश केलं प्रवेशने पहिल्याच मॅच मध्ये. असं वाटलं होतं की मात्र चांगली फटकेबाजी मात्र तो साकारेल, परंतु मात्र आपला स्वतःचा अकाउंट होता त्याला मात्र ओपन करता आलं नाही आणि शून्यावर मात्र माघारी परतला. सतीश अर्ध विकेटने आता मात्र नक्कीच आपल्या षटकाला सुरुवात करतोय. इथे मात्र पहा थोडस फ्लाईट दिलं. पंचांना प्रश्न विचारलाय आउट दॅट आणि इथे मात्र चेंडू सरळ जाऊन एस्टनला स्पर्श होतोय. बॅक टू बॅक दुसरा झटका. काय सुरुवात पाहायला मिळाली या पहिल्याच ओव्हरमध्ये सतीश कडनं. म्हणजे जे सलामीला 2 फलंदाज आले होते ते मात्र दोन्ही फलंदाज निराश कामगिरी मात्र ठिकाणी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली आणि निराश पावलाने आता मात्र माघारी परततायत. हेच तर क्रिकेट आहे. तुम्ही किती मोठे आहात, तुमचं पाठीमागे कार्य किती चांगलं आहे हे महत्वाचं नाही. तुम्ही भूतकाळामध्ये काय केलेलं आहे, काय केलेलं तुमचं नक्कीच करणार आहात हे सुद्धा महत्वाचं नाही. नाही की तुम्हाला वर्तमान काळामध्ये जे करायचं आहे ते फार इम्पॉर्टंट असतं. परंतु या ठिकाणी निराश केलं प्रवेशने, त्यानंतर निराश केलं आमिरने आणि आता मात्र चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज प्रदीप थले. सतीश ऑन हॅट्रिक. हॅट्रिक चेंडूचा इथे मात्र सामना करेल प्रदीप. जो पेस इथं मात्र पाहिला तर थोडीशी चेंडूमध्ये थोडंसं वेग कमी केला. मिडॉलला थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु मिडॉपच्या खेळाडूंनी मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे चेंडूला गॅदर केलं, चांगली फेकी आणि आता मात्र कुठेतरी शिवशक्ती लोणार संघाचा अकाउंट इथे मात्र ओपन केला जातोय आणि प्रदीप आपलं स्वतःचं खातं उघडतोय. धावसंख्या 2 गडी बाद 1. यानंतर जो पुढील सामना असणार आहे दोन्ही संघाच्या संगणकांनी सज्ज राहायचं. दत्तकृपा चौदरपाडा विरुद्ध यज्ञिका स्फोटामने. इथे मात्र ऑन साइडला खूपच छान फटका. खाली क्षेत्र आहे. वाईडिश लॉंग आणि सीमारेषा क्लिअर करतोय. 1 बाउन्स. पंचांचा इशारा चौकार. पहिल्या चेंडूला मात्र संदीप सामोरा गेला आणि खूपच छान कनेक्शन पाहिलं आपण. कारण आउटफील्डमध्ये मात्र पूर्णपणे या ठिकाणी हेरला आणि त्याचप्रमाणे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतो. या चेंडू हवेत आहे.
उंची जास्त अंतर मात्र मिळणार नाही का झेल टिपला आहे वाडिश लॉंगाच्या दिशेने अजून एक धक्का या ठिकाणी शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाला संदीप बॅक टू द पळवेल की आज गुरुवार आणि मात्र या ठिकाणी साईबाबांचं संगीत आपण डीजे यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी ऐकतोय परंतु मात्र कुठेतरी निराश कामगिरी पाहायला मिळते शिवशक्ती स्पोर्ट या ठिकाणी लोणार संघाची पार्टनरशिपची आवश्यकता आहे तुम्ही जर अशाच प्रकारे जर विकेट्स इथे मात्र फेकले तर मात्र मोठी धावसंख्या मात्र तुम्ही उभी करू शकणार नाही आणि असंच कारण पाहतो की या ठिकाणी इन्फीच्या डोक्यावर फटका खेळायचा होता परंतु या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर चांगला प्रयत्न केला होता झेल टिपण्याचा झेल झाला नाही परंतु आपण एवढंच म्हणू शकतो की कुठेतरी आपल्या संघासाठी त्यांनी कमीत कमी धावा वाचवलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतोय आणि काय षटक इथं मात्र समाप्त झालेला आहे पॉवर प्ले षटक असतो या आणि आपण नेहमीच फलंदाजाकडे जास्त अपेक्षा करतो असते की ज्यांनी फलंदाजी त्यांच्याकडे पाहायला मिळेल मोठी धावसंख्या मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळेल परंतु या ठिकाणी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट्स या पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र सतीशने बाद केले खूपच छान अशी जर सुरुवात तुमची असेल तर मात्र अंत कसा असेल पानं थोडंसं रंगतदार होणार आहे सुरुवात गोड आहे परंतु मात्र या ठिकाणी या पहिल्या इनिंगचा खेळ कशा रीतीने पाहायला मिळेल शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या फलंदाजाकडनं पाहूया तर जास्त वेळ घेऊ नका लगेच आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे यज्ञिका स्पोर्ट आमने आणि दत्तकुरबा चौदरपाडा दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडनं दुसरं षटक इथं मात्र हाताळणार आहे गोलंदाज अक्षय बॉलिवूडचा आपण विचार केला तर अक्षय कुमारने खूप अधिराज्य गाजवलं आणि हा अक्षय मात्र पाहूया या स्पर्धेमध्ये कशा रीतीने मात्र आपलं अधिराज्य गाजवतोय पॉवर प्लेची मात्र या ठिकाणी कुठेतरी मात्र समाप्ती झाल्यानंतर आता मात्र विखुरलेलं क्षेत्रक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय जास्तीत जास्त खेळाडू आता मात्र आपल्या डीपमध्ये पाहायला मिळत आहेत आणि पारंपरिक क्षेत्रक्षण नक्कीच आपण म्हणू शकतोय हायवे एंडकडनं आपल्या षटकाला सुरुवात करतो अक्षय ओव्हर विकेटने पहिल्या चेंडू या ठिकाणी मात्र लोअर फुटा सुद्धा मात्र मिस टाइम फटका प्रदीप थले मात्र या ठिकाणी व्यवस्थित चेंडूला मात्र कनेक्शन करू शकले नाही संधी होती आडव्या पट्ट्याने मात्र खेळायचं होतं ज्या दिशेने वेगाने वारा वाहतोय त्याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच लाभ उचलू शकले असते परंतु मात्र या ठिकाणी टायमिंग होणं त्यासाठी फार गरजेचं आहे पहिल्या चेंडूवर इथे मात्र सिंगल धाव पाहायला मिळाली आणि संत गतीने धाव फलक आता मात्र पुढे सरकतोय 3-7 दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय इथे मात्र डाव्या इष्टीवर चेंडूची फेकी पण आमच्याकडे वळतायत वाईटचा इशारा चेंडूमध्ये कुठेतरी वेग प्राप्त करण्याचा प्रयत्न केला अक्षयने परंतु मात्र स्वतःवर कंट्रोल मात्र करू शकला नाही थोडीशी दिशा आहे चेंडू इथे मात्र पाहायला आपल्याला आणि या आपण जर इनिंगचा विचार केला तर पहिली अवांतर धाव इथे मात्र गोलंदाज खर्च करतोय इथे मात्र कुठे चेंडू या ठिकाणी ऑन साइडला फुल करायचा होता परंतु मात्र टायमिंग झालं नाही एक धाव पूर्ण झाली डीप ओव्हर मात्र 2 खेळाडू इथे मात्र येत आहेत चेंडू ज्यावेळी उचलतील फेकतील तो परत मात्र ठिकाणी फलंदाजाने सहजपणे 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या सन्मानजनक धावसंख्येकडे मात्र नक्कीच या ठिकाणी शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाला पाहावं लागेल ते मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेचा आहे परंतु कोणत्याही प्रकारचा मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाही कारण चेंडू थोडासा सेफ लँड होतो आणि त्याचमध्ये पाहतो की पुण्याच्या मात्र ठिकाणी एकच धाव पाहायला मिळाली 2 धाव पूर्ण केल्या माफ करा
अक्षय पुन्हा एकदा इथे मात्र मात्र कनेक्शन चांगला पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी अजूनही पाहिले तर डेपमध्ये खेळाडू सज्ज आहे. सिंगल आणि डबलवर इथे मात्र पूर्णपणे समाधानी मानले जाते. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतो या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी टायमिंग मात्र बरोबर साधता येत नाही. आणि त्याचमुळे पाहतो की असं वाटतं की सीमा रेषा आहे की लक्ष्मण रेषा आहे शिवशक्ती लोणार संघासाठी अजून मात्र स्पष्ट होत नाही. दरम्यान शिवशक्ती लोणार संघाला आणि खास करून प्रदीपजी थले यांच्यासाठी मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. अनिकेत बारशी मॅन फ्रॉम आमने याचकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद अनिकेत. इथे मात्र मात्र टायमिंग चांगलं झालं आहे, परंतु एलिव्हेशन नाही. दिशेने मात्र असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी आपल्या संघाला सावरतील प्रदीप जितले, परंतु नक्कीच तसं मात्र काय घडू शकलं नाही. नवीन फलंदाज एंटर होते मैदानाच्या आतमध्ये. राम गरज अजूनही मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रयत्न लाजावा, परंतु चेंडू सीमरेषे पलीकडे पहिला बिग हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या डावामध्ये. थँक्यू. तर आपण या ठिकाणी फटका पाहू शकता, कारण ज्या दिशेने वेगाने वारा वाहतोय त्या दिशेने मात्र फटका पाहायला मिळाला. फलंदाज पंकजच्या बॅटमधनं पंकज चांगली फलंदाजी साकारतोय, कारण आतापर्यंत 4 चेंडूंना सामोरे गेला. 11 धावांवर खेळतोय, एका षटकाराचा त्यामध्ये समाविष्ट. नवीन फलंदाज येतोय राम घरत क्रमांक 6 वर फलंदाजी करण्यासाठी. आणि आपण जर स्थिती पाहिली लोणार संघाची तर 4 गडी बाद 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर धावा आता मात्र नक्कीच चांगले आपण म्हणू शकतोय, कारण सकाळचं सत्र आहे, थोडंसं थंडगार वातावरण इथे मात्र पाहायला मिळतोय. परंतु अजून 2 षटकामध्ये तुम्हाला नक्कीच या ठिकाणी 20 पेक्षा अधिक धावा इथे मात्र जोडावं लागतील. किमान 40 किंवा 45 या आकड्यापर्यंत नक्की तुम्हाला पाहावं लागेल. आणि तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी कदाचित केला जाईल या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजी पाहायला मिळते या वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडे तिसरं षटक असणार आहे. संदीप आपल्या षटकाला मात्र सुरुवात करेल. आणि मात्र प्रथमतः जिथे मात्र राम खेळण्यासाठी सज्ज होतोय. आतापर्यंत त्याने एकही चेंडूचा मात्र सामना केला नाही. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी साकारतो या शेवटच्या 2 षटकामध्ये. वैजुले संघ प्लीज थोडंसं कॉपरेट करा तुम्ही वेले संदर्भात. कुटुंबाचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न करतो, या ठिकाणी टायमिंग झाला नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने मात्र खेळाडू सज्ज आहे. सिंगल धाव सिंगलने मात्र रामने आपलं खातं उघडलं. थोडंसं या ठिकाणी हेजिटेशन पाहायला मिळालं. कॉलिंग मात्र बरोबर झाली नव्हती, परंतु या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण केल्या. कुठेतरी यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक पाहायला मिळाली, त्याचमुळे पाहतो की संत फेकी झाली. आणि त्या संत फेकीचा मात्र पुरेपूर इथे मात्र या दोन्ही फलंदाजांनी मात्र फायदा उचलला. दत्तकृपा चौदरपाडा संघाचा कॅप्टन आणि एद्दिका स्पोर्ट आमने संघाचा कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. तुम्ही नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. धावसंख्या 21. आजच्या दिवसातील मित्रांनो पहिला सामना आपण पाहतो या वैजोले विरुद्ध लोणार. संदीप पुन्हा एकदा डाव्या चेंडूची फेकी. एक संधी निर्माण झाली होती राम साठी, परंतु मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. ज्यावेळी लेफ्ट हँड फलंदाजी करतोय आणि त्याच्यासाठी अशा प्रकारचा जर चेंडू येत असेल तर मित्र म्हणेन कुठेतरी मात्र या ठिकाणी चुकीचं शॉट सिलेक्शन मात्र मित्र म्हणेन राम घरत यांच्याकडनं. आता मात्र जबरदस्त टायमिंग. चेंडू येतोय आणि सरळ निघून जातोय सीमारेषा.
जबरदस्त कनेक्शन इथे मात्र पाला आपल्याला आणि आपण जर पाहता पाहता जर या ठिकाणी धावसंख्येकडे लक्ष वेधलं तर 27 धावा इन बोर्ड. 4 गडी नक्कीच गमावले, परंतु या ठिकाणी आता मात्र कुठेतरी लय ताल सुरामध्ये मात्र फलंदाजी पाहायला मिळते या शिक्षित लोणाड संघाच्या फलंदाजा माध्यमातून. सुरुवात मात्र कुठेतरी मात्र कडू पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर अंत असं वाटे गोड पाहायला मिळेल. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. एलिव्हेशन चांगला आहे, अंतर चांगला प्राप्त करतोय आणि रामगडच्या बॅटमधून निघणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. जी जबाबदारी होती ती आता मात्र पूर्णपणे मात्र या ठिकाणी स्वीकारताना, कारण टॉप ऑर्डर पूर्णपणे गारज झाले आणि आता मात्र पाहता पाहता धावसंख्याचा वेग सुद्धा आता मात्र फारच चांगला पाहायला मिळतो. या आता मात्र कुठेतरी थोडस ऑफस्टिकला शफल झाले. पुण्याच्या आता ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता रामने, परंतु या चेंडूमध्ये पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा मात्र संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, 4 गडी बाद 33. या षटकानंतर आपण अजून एका षटकाचा खेळ पाहणार आहोत. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र या ठिकाणी आपल्याला लोणाट संघ पाहायला मिळतो. या ओव्हरपिच चेंडू या ठिकाणी जबरदस्त स्लॉट मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. अजून एक या ओव्हर मध्ये बिग हिट रामच्या बॅट मध्ये निघतोय या षटकार. ज्याप्रमाणे रामची शरीरसृष्टी आहे त्याचप्रमाणे मात्र मोठे फटके सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. तब्बल 3 षटकार इथे मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि 39 धावा धावफलकावर आपल्याला 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटक आपण जर पाहिले तर काय षटक इथे मात्र हाताळलं होतं सतीशने. 6 धावा खर्च केल्यानंतर 3 महत्वपूर्ण विकेट्स त्याने प्राप्त केले होते, परंतु त्यानंतर फलंदाजाचं कमबॅक पाहायला आपल्याला. दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या अक्षयने. 1 विकेट नक्की त्याने प्राप्त केला, परंतु हा षटक आपण जर पाहिलं तर खूपच मागणा षटक पाहायला आपल्याला. तब्बल 20 धावा या आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्या स्पेलमध्ये मात्र संदीपने खर्च केल्या. शेवटचं षटक आहे. राम आपल्या षटकात सुरुवात करेल. हे राम असंच मात्र या ठिकाणी मात्र नामस्मरण करत असेल की चांगली षटक मात्र ठिकाणी मात्र हातालावं, अशाच अपेक्षा मात्र या ठिकाणी वैजुले संघाच्या कॅप्टनला नक्कीच अपेक्षा असतील. आणि पाहूया या स्लॉग षटकामध्ये मात्र कशा प्रकारची गोलंदाजी ते मात्र पाहायला मिळेल. सामना करतो या फलंदाज पंकज. त्याच्या बॅटमधून सुद्धा आपण एक षटकार पाहिलेला आहे. म्हणजे दोन्ही फलंदाजा विचार केला तर नक्कीच चांगले सेटल सुद्धा झालेले आहेत. आणि हाणामारीच्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची फलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळते. जवळपास 13च्या सरासरीने आता मात्र आपल्या धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आणि तीच जर सरासरी गाठली तर तब्बल आपल्याला 50च्या प्लस आकडा मात्र या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. राम ओव्हर द विकेटने डाव्या इष्टवर चेंडूची फेकी हुक करायचं होतं, परंतु एलिव्हेशन झालं नाही. डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे. सिंगल धाव पहिल्या चेंडूवर इथे मात्र खर्च करतोय राम. आणि आता मात्र हा बॅटल चांगला पाहायला मिळेल, कारण फलंदाज सुद्धा राम आहे आणि गोलंदाज सुद्धा राम आहे. परंतु इथे मात्र पाहूया कोणत्या रामवर मात्र ठिकाणी वर्चस्व गाजवतोय. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन खेळपट्टीवर ज्या ज्या वेळी असा कॉम्बिनेशन खेळपट्टी पाहतो त्या वेळी आपण पाहतो की गोलंदाजांना कधी कधी डोकेदुखी ठरत असते, परंतु हा राम कशा प्रकारे गोलंदाजी करेल पाहूया. पलटी शॉट करण्याचा प्रयत्न. हा शॉर्ट सिलेक्शन करणं योग्य होतं की लोणार संघासाठी, कारण आपण जर सरळ बॅटे चांगले फटके तुम्ही खेळू शकता तर अशा प्रकारची स्थिती अशा प्रकारे स्ट्रोक खेळण्याची गरज आहे का असं वाटतं की ज्या दिशेने वेगाने वारा वाहतोय त्याचाच कुठेतरी मात्र फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय राम, परंतु त्यासाठी मित्रांनो टायमिंग होणं फार गरजेचं आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे. झेल होण्याची मात्र संभावना पाहायला मिळत नाही. 1700 येत आहेत डीपवरनं. एक धाव नक्कीच पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होणार नाही, कारण फेकी चांगली पाहायला मिळते. म्हणजे आतापर्यंत रामचं षटक कुठेतरी चांगला आपण म्हणू शकतो, कारण 3 चेंडू फेकले. 3 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 2च धावा खर्च करतोय आणि अजूनही 3 चेंडू पाहूया कशा प्रकारे मात्र ठिकाणी फेकेल. संधी असणार आहे पंकजकडे.
आपण नेहमीच म्हणतो जिथे वारा तिथेच मारा, आणि ते मात्र पंकज पाहूया कोणत्या दिशेने मारतोय. चेंडूमध्ये थोडासा वेग नक्कीच पाहायला मिळाला, परंतु नक्की दिशा कुठे चुकीची पाहायला मिळाली. पंचाने मात्र वाईट चेंडू इथे मात्र घोषित केलाय. स्वेर चेंडू आहे. अभ्यंतर धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचते या 42 या आकड्यावर. 4 गडी बाद 42. चांगली धावसंख्या उभारलेली आहे. आपण जरा या ठिकाणी विचार केला तर बॅकफुटा जाऊन इथे मात्र या ठिकाणी पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेचा आहे, चांगला झेल पटकटला जातोय, उलट्या दिशेने गेला आणि मात्र योग्य त्यावेळी आपल्या सुरक्षित हाताची जुडी पाहायला मिळाली. 5वा झटका या ठिकाणी शिवशक्ती स्फोट लोणार संघाला. खूपच छान इथे मात्र झेल पकडला जातो. आपण जर विचार केला तर सतीशच्या माध्यमातून शॉर्ट कव्हरला उभे होते आणि असे झेल पकडणे थोडेसे कठीण असतात, परंतु मात्र ठिकाणी सोपं करून दाखवलं सतीश. सतीशने षटक सुद्धा खूपच छान हाताळलं. 6 धावा खर्च केले होते, आपल्या स्पेलमध्ये 3 विकेट प्राप्त केले होते. डाव्या इष्टीवर चेंडूचे फेक खराब लेंथ आणि इथे मात्र हुक करतो, चेंडू निघून जाईल लॉंग लेग सीमेरेषेच्या पलीकडे. रामच्या बॅटमधून निघणारा हा 4था षटकार. ऑन द फायर. काय फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. खूपच छान मैदानाच्या चौफेर बाजूने मात्र फटकेबाजी. या ओव्हरमध्ये पहिला विकेट पाहिला आपण आणि थोडंसं आता मात्र प्रेशर पाहायला मिळतोय. आणि आपण नेहमीच पाहतोय एखादा यंगस्टार गोलंदाज असेल, एखादा मोठा फटका जर त्याच्या ओव्हरमध्ये आला तर थोडीशी लाईन लेनमध्ये चुकतंय आणि ते दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि या अव्वंतरच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकतंय अगदी 50च्या जवळपास 49 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र संधी निर्माण झाली होती रामसाठी, परंतु संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. पंचाचा वाईटचा इशारा आणि अशा रीतीने शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या 50 धावा धाफलकार पाहायला मिळत आहेत. एक क्षण असं वाटलं होतं की हा संघ 35 किंवा 40 पर्यंत थांबवेल, परंतु नक्कीच काय फलंदाजी इथे मात्र साकारली रामने. 4 षटकांच्या साहाय्याने आतापर्यंत आपण जर विचार केला तर 27 धावांवर नाबाद खेळतोय. पहा दडपण आणि इथे मात्र विनाशकाली प्रिबुद्धी का म्हटली जाते, कारण अगोदरच आपण परिसरमध्ये आहात आणि अशा प्रकारे तुम्ही जर स्लॉट षटकामध्ये जर गोलंदाजी केली तर कदाचित तुमच्या संघाला या धावा मागण्या होऊ शकतील. पंचाचा नो बॉलचा इशारा, जी खेळपट्टी आहे त्याच्या बाहेर मात्र चेंडू लँड झाला आणि मात्र हा चेंडू असणार आहे फ्री हिट. म्हणजे संधी असेल रामकडे की तुम्ही या चेंडूवर सुद्धा एखादा मोठा फटका तुम्ही खेळण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू शकता. प्रयत्न तर होता परंतु टायमिंग झालं नाही. चेंडू हवेत आहे. डीप फायनल खेळाडू सज्ज, एकदा पूर्ण झाली, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल आणि त्या प्रयत्न मात्र कुठेतरी फलंदाज फसताना एक विकेट मात्र प्राप्त केली. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. शिवशक्ती लोणार संघाचा एकूण आपण विचार केला तर 5-6 गडी गमावले, 52 धावा धावफलकावर आणि विजयासाठी SR स्पोर्ट वैजोली संघाला 53 धावांचं टार्गेट असणार आहे. तर या आव्हान कशा रीतीने पूर्ण केलं जाईल तत्पूर्वी आपण सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. दत्तकृपा स्पोर्ट चौदरपाडा संघाचा संगणक आणि यद्दिंगा स्पोर्ट आमने संघाचा संगणक. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. ज्या संघाचा इथे मात्र कॅप्टन वेळेवर उपस्थित नसेल त्या संघाला योग्य ती पॅनल्टी इथे मात्र आयोजकाच्या वतीने दिली जाईल. तर आमने संघाचा कॅप्टन इथे आलेला आहे मनोहरजी केणे. चौदरपाडा संघाला विनंती करतो की आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे.
प्रॅक्टिसमध्ये थोडा कमीपणा आहे ना, त्याच्यामुळे प्रॅक्टिस वगैरे होत नाही मुलांची, त्याच्यामुळे मला कमीपणा वाटतो जरा. म्हणजे ही स्पर्धा तुमच्या संघासाठी किती महत्त्वाची आहे? खूप महत्त्वाचे आहे. तर नक्कीच आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या संघाला पाहू शकाल. हो, नक्कीच. तर नक्कीच यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, टॉस संपन्न झालेला आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल प्राप्त केला दत्तगुरुबा चौधरपाडा संघाने आणि प्रथम धाडसी निर्णय स्वीकारलेला आहे फलंदाजी करण्याचा आणि इन्व्हाइट केलेला आहे आमने संघाला क्षेत्ररक्षणासाठी. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत. या धावांचा कशा ते पाठलाग करतील तर आपण ऐकूया पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार यांच्या स्वमधुर आवाजातून. थँक्यू. खूप खूप धन्यवाद योगेश पाटील. तर मित्रांनो, आपण पाहतायत ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्ती टुर्नामेंट पाहतोय. श्री स्वामी समर्थ चषक 2020चा हा तिसरा आणि शेवटचा दिवस असेल आणि पहिलाच सामना दोन्ही संघादरम्यान पाहतोय आपण. एक जबरदस्त फाईट करेल का इथं मात्र शिवशक्ती स्पोर्ट लोणाड हा संघ. राईटामोर विकेट, पहिला चेंडू अप्रतिम लेंथ वरचा चेंडू होता. पडल्यानंतर पाहतोय आपण उसळ घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली, पण सुरुवात काय अप्रतिम केली होती. जर पाहिला पण क्रमांक 6 वर आला होता राम आणि याच्या बॅटमधून जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. 4 षटकाच्या सहाने व्यक्तिगत संघासाठी 28 धावाची खेळी साकारली आणि त्याच खेळीच्या बळावर पाहतोय आपण 52 धावाचं एक लक्ष इथं मात्र उभं केलेलं आहे शिवशक्ती स्पोर्ट लोणाड या संघाने. पाहता खोल्या टप्प्यात चेंडू छोट्या बॅकलीचा वापर करतोय. छान असा ऑफ ड्रिप पाहायला मिळालं. मिड ऑफला चेंडू येतोय तोपर्यंत मात्र संधी होती फलंदाज सचिन यांच्याजवळ खातं उघडण्याची. खातं उघडतोय, स्वतःचं खातं उघडतोय संघाचं. SR स्पोर्ट वेजोले आणि लोणाड सी लढत दरम्यान वेजोले संघाला शुभेच्छा येतात. प्रिन्स मुईचे एक अतिशय चांगले कॅमेरा वर्क ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहतोय. विकास यांच्या माध्यमातून याच पाहता डाव्या स्टिकच्या हा बाहेरचा चेंडू. पंचाचे दोन्ही आज समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 2. अतिशय चांगलं वातावरण. सकाळचा 17 पाहतोय आपण ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाळ्याच्या ऐतिहासिक मैदानावर ही लढत पाहतोय आपण. दूरच पाहतोय आपण दिंडेश्वर मंदिर. डोंगर मोठे आहे. खूप छान असं वातावरण, निसर्गाच्या कुशीमध्ये रमलेलं ऐतिहासिक मैदान. याच पात्रा बॅकफुटला जाऊन कट केलंय चेंडूला. बॅकवर्ड पॉईंट आणि गलीच्या मधून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करताना पाहतोय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 4 आणि कल्पेश आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय या 2 धावांनी. एक अतिशय महान असे गुणलेखक म्हणून निश्चित भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण त्यांना स्कोरिंग करताना पाहिलेलं आहे जयेश. आणि त्याचबरोबर आज सकाळच्या 17 पासून आपण आवाज ऐकतोय योगेश पाटील आणि संदेश पाटील. पॉवर प्लेचा पहिले षटक एक चांगला हाताळताना गोलंदाज पाहतोय आपण सोयल. राईट अमोर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू याच पात्र चांगला फटका आहे. मिड ऑफच्या वरतून चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. दमदार अप्रतिम हा चौकार. अतिशय सुपर शॉट आपण पाहिलंय. कोलटप्पाचा चेंडू होता. बॅटच्या मधोमध घेतोय आणि मिड ऑफ क्लिअर करतोय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर एक अप्रतिम दर्जेदार चौकार इथं मात्र वसूल करतोय कल्पेश. 2 चेंडूमध्ये 6 या धावसंख्येवर फलंदाजी करताना संघात धावसंख्या 8. एक चांगली सुरुवात पाहतोय आपण. याच मात्र टर्न केले चेंडूला. मिड ऑनला चेंडू होतोय. दोन्ही पायाच्या मधून चेंडू मात्र लॉंग ऑन सिमरेषेकडे आणि अतिशय वेगात या 2 धावा परत पूर्ण करताना कल्पेश. धावसंख्या दुहेरी प्रवेश करते 10. बिनबाद 52 धावांचं आव्हान स्वीकारताना पहिल्या षटकामध्ये एक चांगली दमदार सुरुवात. प्रति षटकामागे जर पाहिलं आपण 13 धावाची सरासरी पार करावी लागेल. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी पण पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि या 10 अशी धावसंख्या उभी करताना पाहतोय आपण. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चांगल्या चेंडूची लाईन होती. टप्पापर्यंत थोडासा किंचित बाहेर वळणारा चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण SR स्पोर्ट वेजुल्या संघाची बिनबाद 10.
तर या स्पर्धेच्या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाख मुलाचं सहकार्य मिळालेलं आहे. आपण वेळ आहे तोपर्यंत जाऊया. तर खास पाहतोय आपण जे फर्स्ट सेकंड आणि थर्ड क्रमांकच्या अप्रतिम अप्रतिम ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. स्वर्गीय श्याम कृष्णा तरे यांच्या सन्मानार्थ आदरणीय सत्यवान तरे साहेब यांच्या माध्यमातून खूप छान अशा ट्रॉफी पाहतोय आपण. मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर फर्स्ट सेकंड थर्ड अशा क्रमांकाच्या एक अप्रतिम ट्रॉफी. खूप खूप धन्यवाद सत्यवान दादा. त्यानंतर पाहतोय आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी ही जे कप सायकल पाहतोय आपण, सायकल आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. स्वर्गीय प्रदीप वामन चौधरी यांच्या स्मरणार्थ आदरणीय प्रवीण प्रदीप चौधरी यांच्या माध्यमातून हे पाहू शकता आपण. मालिकावीर जो खेळाडू ठरेल ते मात्र सायकल देण्यात येईल. त्यानंतर मात्र सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे असे आदरणीय शरद गोरे व जगदीश गुळसाहेब यांच्या माध्यमातून. सकाळचं चहा आणि नाश्त्याची यांच्या माध्यमातून सोय झालेली आहे असे आदरणीय रवी हराट आणि अजय तेरे यांच्या माध्यमातून. आणि दोन्ही संघाला जेव्हा नाणेफेक होते त्या टाइमला मात्र घड्याळ इथं मात्र देण्यात येत आहेत. पिंटू आणि अक्षय पाटील दोन्ही बंधू आहेत. तर खूप छान वर्क या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र जी आपण ही स्पर्धा खेळतोय निवेश चेंडूची ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे, जगन्नाथ हरड, नितेश हरड, निलेश हरड, हरेश चोरगे, सतीश हरड, भावेश हरड, साजन हरड यांच्या माध्यमातून. आणि खास पाण्याची सोय यांच्या माध्यमातून आम्हाला पाहतोय मिळालेली आहे. सर्वात मोठा दान म्हणून समजला जातोय आदरणीय दीपक हरड यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेचा आहे इंडिव्हिज्युअल स्कोर ज्यांच्या नावावर आहे तो म्हणजे स्वामी समर्थ स्पोर्ट्स सोनाळे संघाचा सागर. काय अप्रतिम खेळी साकारली होती पहिल्या दिवसामध्ये. 64 धावाची एक अतिशय छान धमाकेदार डाव साकारला होता आणि तो कीर्तिमान अजून पण कायम आहे. तर जाऊया आपण सामन्याकडे. याच पात्र सफल झालाय, टर्न केलंय चेंडूला स्कोरलेग रिजनकडे. दुसऱ्या धावेची मागणी तर मात्र करेल काय पण नकारतोय. कल्पेश स्वतःकडे स्ट्राईक इथं मात्र ठेवणार. धावसंख्येत भर होते. धावसंख्या पाहतोय आपण 11. सामन्याची उलटी गिनती इथं मात्र चालू होते पाहतोय आपण. अजून सामना जिंकण्यासाठी 42 धावेची आवश्यकता असेल. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. जे 53 धावाचं लक्ष्य आहे समोर. जसमाता आडवटण्या फटका पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे. दुसऱ्या धावेची मागणी करतोय. धोकादायक ठरू शकणार डेंजर अँड थ्रो येतोय धीमा आणि अतिशय चांगला तालमेल पाहायला मिळालं. या 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावांनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती. वन शॉटचा इशारा येतोय. फक्त आणि फक्त धावसंख्या आहे ती 12. जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. स्वामी समर्थ स्पोर्ट्स सोनाळे संघाच्या माध्यमातून एक अप्रतिम आयोजन पाहतोय आपण. थेट प्रक्षेपण GTC लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होताना रेटामोर द विकेट. याच पात्र चांगला फटका आहे. हुकच्या माध्यमातून चेंडूला भिरकावलाय. स्कोलिकच्या वरतून चेंडू जातोय षटकार.
कारण की ज्या रामच्या बॅटिंगच्या बळावर एक आव्हान उभं केलं होतं 53 धावाचं आणि पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक हाताळलं गेलं. त्यानंतर मात्र या षटकामध्ये संदीप मागला ठरतोय, पण अजून एका चांगल्या लेंथवरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतो विकेट किपरच्या हातात, पहिल्या विकेटचं पतन. चेंडू चांगला समाचार, स्विंग केले, चेंडूला फेकून देतोय मिड विकेटच्या वरतून. हा टावरिंग षटकार. तर निश्चित काय सुपर फलंदाजी पाहतोय आपण. दिमागाची खेळी साकारतोय सचिन. जेव्हा कल्पेश आक्रमक होता तेव्हा मात्र शांत खेळपट्टीवर उभा होता, स्ट्राईक रोटेट करत होता. जेव्हा कल्पेश बाद झाले तर डावाची सूत्रे आपल्या हातात घेतोय आणि पहिल्याच चेंडूवर एक अप्रतिम षटकार वसूल करतोय. यावेळेस आता पुल करायचं होतं, टॉप एज हवेत आहे, बॅकवर्ड स्कोरलेक रिजनकडे शॉट, स्कोरलेक रिजनकडे, आणि तोपर्यंत मात्र संधी होती. एक धाव पूर्ण करतोय. तर निश्चित सोनाले ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय राघव हरड साहेब त्यांच्या समेत पाहतोय आपण. आदरणीय गंगाराम वाकडे साहेब या दोन्ही मान्यवरांचं आगमन होताना पाहतोय. आणि दादा, तुम्हाला विनंती आहे की आयोजकाच्या माध्यमातून आपण व्यासपीठावर यायचे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आज डीजे ची पण कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये साऊंड सर्व्हिस दिले, मनापासून खूप खूप अभिनंदन आपलं. पण एक जबरदस्त फाईट पाहायला मिळत आहे मैदानामध्ये. ज्या प्रकारे इथं मात्र फलंदाज सलामीचा अजून खेळपट्टीवर आहे सचिन. धावसंख्या जर पाहिली आपण 29, एक बाद. गोलंदाज सज्ज होताना या स्वतः फुल टॉसवर काय सुपर फटाका आहे इथं मात्र पाहिला आपण.
आपण आतापर्यंत 4 चेंडू जितेंद्रने टाकलेले, 2 षटकार, 1 चौकार आणि एकूण 17 धावा खर्च केलेत गोलंदाज जितेंद्र यांनी. वापसी करावी लागेल अजून सामना जिंकण्यासाठी. जर पाहिलं आपण 8 चेंडूमध्ये 14 धावेची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पात्रा खूप छान लेंथ होता. टप्पा आपल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर वळतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. वापसी उत्तम करतोय गोलंदाज जितेंद्र. 7 चेंडू 14 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावेची आवश्यकता असेल. इथून मात्र विजय साजरा करण्यासाठी SR स्पोर्ट वेजुले संघाला. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण विखुरलेलं आहे. फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. फुल टॉस आणि कडक फटका म्हणता येईल. आउट फील्ड खूप छान पण काय अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करताना पाहतोय फलंदाज प्रदीप याला. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 53. धावाचं लक्ष स्वीकारताना 41, 6 चेंडू आणि 12 असं समीकरण. एक छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे. तर पाहतोय आपण परत जाऊया मैदानाकडे. 6 चेंडू 12 असं समीकरण. हा सामना जिंकण्यासाठी अजून सामना संपला नाही एवढंच म्हणेन, कारण की अंतिम षटकामध्ये पाहतोय आपण 12 धावा इथे मात्र पूर्ण करावे लागेल. पहिल्या दिवसामध्ये काय अप्रतिम खेळ साकारला होता. तर आपण स्वागत आणि सत्कार करूया. व्यासपीठावर नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय सोनाले ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय राघव हरड दादांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करेन आदरणीय रवी पाटील यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय राघव हरड साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचे आहे. पाहू शकता आपण आदरणीय राघव हरड साहेबांचं स्वागत आणि सन्मान होताना रवी पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर निश्चित मित्रांनो व्यासपीठावर सोनाली गावचे समाजसेवक आदरणीय गंगाराम वाकडे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं पण आपण स्वागत आणि सन्मान करूया. दिशा दिली आणि तोपर्यंत मात्र संधी होती. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 42. 5 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 11 कोण सामना घेऊन जाईल, पण या स्थितीमध्ये जो चांगली कामगिरी करेल तो संघ जिंकेल. खेळण्यासाठी डावखुरा फलंदाज सज्ज होतोय. प्रदीप गोलंदाज पाहतोय आपण पंकज. सुरुवात तर अप्रतिम करतोय. छोटासा फिरकीचा मारा हायवे एंड या टोकाकडनं. पाहूया क्षेत्ररक्षण ऑनसाईडकडे कशा प्रकारे लावल्या गेलं. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये लॉंग लेग, बॅकवर्ड स्कोर लेग. मिड विकेट. नो बॉल हे वाटलंच होतं, कारण की पाहतो स्कोर ऑफ द विकेट ज्या प्रकारे आपण क्षेत्ररक्षण लावलेलं आहे साफ चुकीचं क्षेत्ररक्षण आहे. आणि इथं मात्र एक फ्रीचा इशारा येईल काय पाहिजे पंचाकडून आणि प्री हिट. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहते आपण धावफलकावर 43. 10 धावेची अजून आवश्यकता आहे. गोलंदाजाला सुवर्ण संधी असेल. इथून मात्र जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली आपण तर अजित थळे यांच्याकडून 1000 रुपये. मात्र हा फ्री हिट चेंडू असेल. समोर प्रदीप. यावेळेस पात्र बाउन्सर, धीमा बाउन्सर. काय चेंडू टाकल्या गेलं. अप्रतिम अप्रतिम
धीमा बाउन्सर, कुठल्या प्रकारे या बाउन्सरचं उत्तर नव्हते फलंदाज प्रदीप यांच्या जवळ आणि कमबॅक वापसी करताना गोलंदाज पाहतोय आपण पंकज. एक जबरदस्त षटक हाताळताना अजून सामना जिंकण्यासाठी 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा इथं मात्र बनवावा लागेल 10. शिवशक्ती स्पोर्ट लोणावळा संघ वापसी करताना या सामन्यामध्ये एक जबरदस्त कामगिरी करावी लागेल गोलंदाज पंकज याला. समोर प्रदीप सज्ज होताना फलंदाज. यावेळेस पात्र हा फटका पत्ता आपण स्कोरलेक रिजनकडे थोडंसं खराब क्षेत्र पाहायला मिळालं अशा स्थितीमध्ये आणि फक्त दुसरी धाव एक धाव होती, पण जोपर्यंत चेंडू हातात होता तोपर्यंत दुसरी धाव सहज पूर्ण करतोय फलंदाज प्रदीप. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 45. सामना जिंकण्यासाठी 8 धावा बनवायला लागेल 3 चेंडूमध्ये. सामना खूप एका चांगल्या रंगतदार स्थितीकडे. हा चेंडू काय करेल इथं मात्र गोलंदाज कशा प्रकारे हाताळेल. समोर प्रदीप याला या चेंडूवर एक मोठा फटका खेळावा लागेल जर सामना जिंकायचा असेल. खूप छान अशी रंगत आपण पाहतोय. पहिला सामना फुल पैसा वसूल. जो जिता वही सिकंदर कोण बनेले पाहिजे. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पात्र पाहतोय आपण ऑफ ब्रेक चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन आत येणारा हा चेंडू होता आणि असं वाटते की आता मात्र पूर्णपणे वर्चस्व पंकज या गोलंदाजाचं आहे. ज्या प्रकारे प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. हा चेंडू वेगवान ऑफ ब्रेक फेकला होता. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 8 धावा. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च करतोय पंकज. अफलातून षटक हाताळताना पुढचा चेंडू. यावेळेस पात्र फटका फसतोय. चुकीला माफी नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आता काय म्हणणार, ज्या प्रकारे झेल घेण्याची पोझिशन होती असं वाटलं होतं की सहज आरामात जेल होईल आणि इथून मात्र एकच धावा आणि आता मात्र 1 चेंडू सामना जिंकण्यासाठी 7 म्हणजे चेसिंग कंपल्सरी. षटकार जरी घेतला तरी मात्र वैदुल्य हा संघ पराभूत होईल. पण कौतुक करावं तेवढं कमी ज्या प्रकारे षटक हाताळलं गेलं. नो बॉल टाकून सुद्धा पंकजच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. 1 चेंडू 7 असं समीकरण. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. सज्ज होताना गोलंदाज पंकज एक जबरदस्त कामगिरी करतोय अंतिम षटकामध्ये. 1 चेंडू 7 असं समीकरण. पूर्णपणे पाहतोय आपण सामना लोणार संघाकडे झुकताना पाहतोय आपण. पुढचा चेंडू. यास पात्र पुलचा फटका पण चेसिंग कंपल्सरी. बराबरी पण एका धावेने सामना इथं मात्र जिंकलाय तो म्हणजे शिवशक्ती लोणार संघाने.